रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचन, रूप पाहता लोचन, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल
रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा दयावंत जे अंतरे दयावंत जे अंतरे धन्याचे संसारी धन्याचे संसारी दयावंत जे अंतरे दयावंत जे अंतरे येते उपकारासाठी येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठे आले घर जा वैकुंठे आलती के वचन आलती के वचन नाही देई उदासीन नाही देई उदासीन येते उपकारासाठी येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठे आले घर जा वैकुंठे मधुरावाणी होती मधुरावाणी होती तुका म्हणे वाव पोटे तुका म्हणे वाव पोटे
तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी येते उपकारासाठी येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी विठोबा रखुमाई धन्यते संसारी दयावंत जे अंतरी येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन
येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. मधुरावानी ओठी तुका म्हणे वाव पोटी. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची या माता चरणावरी. श्री संताची या माता चरणावरी. अष्टांगरी दंडवत. चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख धन्य ते संसारी. दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाऱ्यांचा असून या अभंगातून तुकोबाऱ्यांनी थोर पुरुषाच्या जीवनाची धन्यता प्रकट केलेली आहे. किंबहुना संतांनी संतांच्या स्वरूपाचं केलेलं वर्णन या अभंगात आहे. आजच्या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त हरिभक्तीपरायण सेवक गुरुजी यांचे पितृचरण वैकुंठवासी हरिभक्तीपरायण पिराजीराव शेटके यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आजची कीर्तनाची सेवा आहे. कितवं पुण्यस्मरण आहे? 6व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सेवेचा योग आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वैदिक धर्मामध्ये जे काही विधी सांगितले त्याच्यामध्ये हा विधी आहे. किंबहुना पुराणामध्ये असं वर्णन केलेलं आहे. तुकोबारे बोलून गेले, पितृचरण हेची विष्णूची महापूजा. माता पित्याच्या वचनाप्रमाणे वागणं हीच खरी भगवान विष्णूची पूजा आहे.
असं वर्णन केलेलं आहे. आणि त्या पितृवचनाचं वर्णन करत असताना 3 मुद्दे भागवतामध्ये सांगितलेत, पुराणामध्ये. आई वडील हयात असताना त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागायचं. ते गेल्यानंतर ज्या तिथीला गेले त्या तिथीला श्राद्ध घालायचं आणि जेवढं अधिक अन्नदान करता तेवढं अधिक अन्नदान करावं. आणि एकदा त्यांच्या नावाने गयेला जाऊन पिंडदान करावं. एवढी 3 वचनं त्या पितृवचनामध्ये आलेली आहेत बरं का, भागवतामध्ये. हां, ते नंतर बघू कीर्तन झाल्यावर. हां, पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. आता पुराणामध्ये सांगितलेले सगळीच माणसं आचरणात आणतात, हा विचाराचा भाग आहे. पण हा विचार सांगितलेला आहे कुणाच्या? पुत्राच्या बाबतीत. पुत्राने ही 3 कार्य वडिलांच्या बाबतीत केलीच पाहिजेत बरं का, केलीच पाहिजेत. हां हां, असा विधी सांगितलेला आहे. म्हणून त्यातला हा आजचा एक विधी आहे. त्यांचं श्राद्ध आहे आणि त्या श्राद्धाला अन्नदान अधिक करावं असं वर्णन केले बरं का. हां, आता योग असा आहे, काही लोक वडिलांच्या श्राद्धाला अन्नदान तर करतच नाही. काही लोकांना कधी श्राद्ध हे सुद्धा माहिती नाही. पण त्या अन्नांची काहीतरी पुण्य आहे की त्यांच्या 13व्यापासून कीर्तन आहे बरं का. त्याला कारण काय? एकच. हां, त्यांच्या पोटी आलेली ही पुत्ररत्न पारमार्थिक आहेत आणि पारमार्थिक असल्यावर आज त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अन्नदान कोणी करू शकतं, पण त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्ञानदान प्रतिवर्षी घडतंय. ही फार मोठी त्यांच्या जीवनातली पुण्याई आहे. म्हणून आपल्याला ते वर्णन करता येईल. धन्य माता पिता दयाची या, धन्य माता पिता. माता पिता दयाची या, कारण वर्णनच केलेलं आहे. जो माय बापाला नरकातून तारतो त्याला पुत्र म्हटलंय बरं का. तेव्हा त्यांचं पुण्य आहे आणि तो भाव मनी मानशी घेऊन हा प्रतिवर्षी त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने काही भगवत चिंतन घडत आहे, पारमार्थिक चिंतन घडत आहे, किंबहुना त्याच्यातून अनेकांच्या जीवनाला मार्गदर्शन प्राप्त होत आहे. म्हणून मी नेहमी विचार सांगत असतो. माणसं जेवल्यानंतर तासभर म्हणतात जेवण फार चांगलं झालं होतं. काय मिष्टान्न घातलं असेल ते,
पण ते 4 वाजल्यानंतर मात्र भूक क्षमते निघून जाते. 12 वाजता जेवलेला माणूस 4 वाजता म्हणतो काय शिल्लक आहे काय बघा. हां, म्हणजे अन्नाने भूक क्षमते पण क्षणिक. पण ज्या संत वचनाच्या द्वारे जी भूक क्षमते ती अनेक जन्माची क्षमते आणि ते क्षमवण्याचं सामर्थ्य या कीर्तनामध्ये आहे बरं का. हां, म्हणून त्या महापुरुषच्या वडिलांच्या निमित्ताने कीर्तन करावं. पण ते सगळ्यांच्याच वाट्याला भाग्य येत नाही बरं का. तेव्हा हा चिंतनाचा योग आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. आपण या नेहमी अभंगाकडे पाहतो, चिंतन करतो. पण या अभंगाकडे पाहिल्यानंतर मला थोडंसं आश्चर्य वाटतं. या अभंगामध्ये संत शब्द कुठं आलेला नाही बरं का. या अभंगामध्ये संत शब्दाचा कुठेही उल्लेख केलेला नसताना हे संतांचं वर्णन आहे कशावरून, अशी माझी मनामध्ये इथं जवळजवळ आल्यानंतर शंका आली बरं का. या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे पण संत शब्द कुठेही उच्चारलेला नाही, कुठेही संत शब्दाची नोंद नाही आहे. मग संत शब्दाची नोंद नसताना संतांचं वर्णन कशावरून. त्याचे 2 भाव आपल्याला मी सांगतो. जी विशेषणं जी लक्षणं तुकोबारांनी वर्णन केली ही वर्णन संतांच्या जीवनाशिवाय कोणाला जुळतच नाहीत. काय हा संतांच्या जीवनाशिवाय कोणाला ती जुळतच नाही, जीवाला जुळतच नाही तो. ही लक्षणं ज्यांच्या जीवनाला जुळतात त्यांना संत म्हणा. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, तुकोबाराय वर्णन करतात. वर्णन करणारी सुद्धा ही मंडळी कोणाचं तरी वर्णन करणारी नाहीत बरं का. हां, यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक देवाचं वर्णन केलं आणि दुसरं संतांचंच वर्णन केलं. ज्या अर्थी तुकोबाराय अभंगातून वर्णन करतात त्या अर्थी वर्णन संतांचंच आहे. म्हणून संतांच्या जीवनाची धन्यता या अभंगातून तुकोबारांनी प्रकट केलेली आहे. तिसरा विचार आपल्याला आणखी थोडा विचारात घेता येईल. कशा करता हे वर्णन केलं. वर्णन करा म्हणून तुकोबारांच्याकडे कोणी गेलं होतं का. नाही कोणी गेलेलं. मग का वर्णन केलं हे. आज मानवी जीवनामध्ये मानवी जीवन जगत असताना ह्या मानवी जीवनामध्ये एक साधक वर्ग आहे आणि तो साधक वर्ग त्या परमार्थाच्या साधनेवरती आरूढ झालेला आहे आणि त्या साधकाला आपली साधना साध्यापर्यंत जाण्याकरता आश्वासक जीवन डोळ्यासमोर पाहिजे. आश्वासक जीवन डोळ्यासमोर पाहिजे आणि आश्वासक जीवन डोळ्यासमोर कोणाचं आहे तर संतांचं आहे बरं का. इतरांची गोष्ट सोडून द्या पण त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जीवन हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी परमार्थाची साधना करावी. अगदी ज्ञानोबांच्या भाषेमध्ये जर बोलायचं ठरलं तर मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावुनी गेले आधी, दयाची संत मार्ग दावुनी गेले आधी, दयानिधी संतचे तेनेची पंते चालो जाता, न पडे गुंता कोटे काही. हे आश्वासक जीवन संतांचं आहे बरं का.
का आपल्याला हा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे, आणि जो मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे त्या मनुष्य जीवनामध्ये आपल्याला काहीतरी साधायचं आहे बरं का, काहीतरी मिळवायचं आहे. आणि ते असं काही मिळवायचं आहे, असं काही मिळवायचं आहे, ते मिळवल्यानंतर मिळवण्यासारखं काही शिल्लक राहणार नाही. मिळवल्यानंतर काही मिळवण्यासारखं शिल्लक राहणार नाही. मग असं काय आहे, तर ते संतांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल बरं का. कारण ज्या संत महात्म्यांनी आपलं जीवन या भूतलावरती अवतीर्ण होऊन व्यतीत केलं, आणि ते व्यतीत करत असताना त्यांनी जीवनामध्ये असं काही मिळवलं की आता मिळवण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही. म्हणून त्या पंचदशीमध्ये वर्णन केलेलं आहे. की ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्तव्यही शिल्लक राहिलं नाही आणि ज्यांच्या जीवनामध्ये कर्तव्य शिल्लक राहिलं नाही, अशाच जीवनाला धन्यता द्यावी बरं का. त्यालाच धन्य म्हणावं, लक्षात ठेवा. आणि असं जीवन या भूतलावरती जर कोणाचं असेल तर फक्त संत जीवन आहे का, त्यांच्या जीवनामध्ये आता मिळवायचं काहीही राहिलेलं नाही. तुका म्हणे आता तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. उपकारा पुरता, कर्तव्य पूर्ण झालेलं आहे आणि आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे. आमचं असं जीवन होऊ शकत नाही बरं का. कर्तव्यपूर्ती करता करताच आयुष्य संपून जात आहे. आयुष्य संपून जात आहे. फक्त एक संत जीवन आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये का आपल्याला जन्माला येऊन कर्तव्य काय हे आपल्याला कळालाच निम्म आयुष्य जातंय हो. निम्म आयुष्य जातंय. त्यांना जन्माला आल्याबरोबरच मानवी जीवनाचं काय कर्तव्य कळाल्यापासून त्यांनी तिथूनच सुरुवात केलेली आहे. आमचं कसं आहे म्हणून संतांना सांगावं लागलं, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आयुष्य संपायची वेळ आली आणि काय कर्तव्याची जर जाणीव झाली तर उरलेल्या काळामध्ये तरी तो आयुष्याचा काळ वाया जाऊ देऊ नका.
उर्वरित आयुष्यामध्ये जरी तो प्रयत्न केला तरी ते कर्तव्य या जन्मामध्ये पूर्ण नाही झालं तर पुढच्या जन्मामध्ये ती पूर्ती होण्याकरता ती व्यवस्था तरी होईल. एकदा लावण केली की खोडवं येतंच. खोडवं राहिलं की निडवं येतंच, लक्षात ठेवा. अनंत कालचं जरी असलं ते तरी ते राहत अशी प्राप्ती. तेव्हा संतांच्या जीवनाचा जर विचार केला तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये कर्तव्य पूर्ण केलेलं आहे, प्राप्तव्य जीवनामध्ये त्यांनी प्राप्त केलेलं आहे. जागोजागी त्यांची उद्गार आहेत. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. जागोजागी हा शब्द वापरलाय महाराजांनी, धन्य शब्दच वापरलाय. जिथं जिथं हा संबंध आला तिथं तिथं महाराजांनी याच शब्दाची रचना केलेली आहे. धन्य मी मानीन आपुले संचित राहिलीशे प्रीत तुझे नामी. म्हणजे त्यांनी जीवनामध्ये जे केलेलं आहे ते कर्तव्य बुद्धीनं केलं, ते कर्तव्य पूर्ण त्यांच्या जीवनामध्ये झालं. जे प्राप्तव्य आहे ते जीवनामध्ये त्यांनी प्राप्त केलं. आणि ते प्राप्त केलं. ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्तव्य शिल्लक राहिलेलं नाही आणि ज्यांच्या जीवनामध्ये आता कर्तव्य शिल्लक राहिले नाही, महाराज म्हणतात अशाच पुरुषाचं जीवन या संसारामध्ये धन्य आहे. धन्य ते संसारी, ते शब्द वापरला. धन्य ते संसारी हे कुठं लावायचं? काही मंडळी लावतात दयावंत जे अंतरी धन्य ते संसारी, असं नाही बरं का संगती. काही माणसं संगती लावतात येते उपकारासाठी धन्य ते संसारी. त्या प्रत्येक चरणाला हे पद लावून ती धन्यता सिद्ध होत नाही, उलट लावायची. ज्यांचं जीवन धन्य आहे त्यांच्याच अंतरात दया राहते. ज्यांचं जीवन धन्य आहे तेच परोपकार करू शकतात. माझं कुठंतरी काल राहिले शोधायला. बरं, शोधा नंतर सांगा मला की मला वेळ कमी आहे. ज्यांचं जीवन धन्य आहे ते वैकुंठाच्या ठिकाणी राहतात. ज्यांचं जीवन धन्य आहे ते वाणीनं खरं बोलतात.
ज्यांचं जीवन धन्य आहे ते देहाच्या ठिकाणी उदास असतात. ज्यांचं जीवन धन्य आहे ते वाणीनं मधुर बोलतात. ज्यांचं जीवन धन्य आहे त्यांच्या पोटात अवकाश असतो. धन्य ते संसारी. बरं का, संपला अभंग. अशी संगती लावली तर ती जर युक्तीने सिद्ध होते, संयुक्तिक होते. द्यायला लागते मला. हां एका 2 सेकंदाची परवानगी द्यायला. हां अभंगाच्या पदावर अव्याप्ती दोष झाला नाही तर आपल्या जीवनाच्या कालच्या दिवसावर अव्याप्ती दोष. अरे हां, म्हणून तो धन्य शब्द फार मोठा व्यापक आहे बरं का, फार व्यापक आहे. हां, त्या धन्य शब्दाकडे संकुचित वृत्तीनं पाहून चालणार. हां, कारण सजासजी जीवनाला धन्यता प्राप्त होत नाही. तुम्ही काही जीवनामध्ये करा, किती वेळा इंद्राचं पद भोगल्यानंतर धन्यता प्राप्त होईल. हा, इंद्राचं म्हणतो मी, राष्ट्रपतीचं नव्हे. अहिक आणि पारत्रिक कोणतंही ऐश्वर भोगलं आणि कोणतंही पद भोगलं तरी जीवनाला धन्यता प्राप्त होत नाही, होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून धन्य शब्दाला फार विशेषता दिलेली आहे. म्हणून जागोजागी संतांनी वर्णन केले, अरे आपल्याला नरदेह मिळालेला आहे, ह्या देहाला धन्यता प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर काय करावं, काय करावं, काय केलं म्हणजे शरीर धन्य होईल. धन्य धन्य ते शरीर, ते म्हणजे कोणतं, राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, धन्य धन्य ते शरीर. हा, ज्या शरीराच्या द्वारे अशी काय साधना घडली, त्या साधनेचा परिणाम या शरीराला धन्यता प्राप्त झाली. तर महाराज वर्णन करतात, ज्यांचं जीवनच धन्य आहे, त्यांचं जीवनच धन्य आहे. इतकं जीवन धन्य आहे, कालातीत. कालातीत, त्याला कुठल्याही कालाचं बंधन आहे, लक्षात ठेवा. भूतकाळ घ्या, भविष्यकाळ घ्या, वर्तमान काळ घ्या, हा तिन्ही काळामध्ये त्या महात्म्यांचं जीवन धन्यच आहे. म्हणून महाराज म्हणतात, या संसारामध्ये या जगतामध्ये जर खरंच जीवन जर कोणाचं धन्य असेल तर महाराज म्हणतात त्या संतांचं आहे. धन्य ते संसारी, ते धन्य आहे त्या जगतामध्ये. का धन्यता प्राप्त होण्याकरता त्याचं वर्णन केले. 14व्या अध्यायाचा आणि 15व्या अध्यायाचा विचार करा म्हणजे कळेल. 14व्या अध्यायामध्ये गुणाचं वर्णन केलेलं आहे आणि गुणाचं वर्णन करता करता शेवटी सांगितलं, जो गुणातीत अवस्थेला प्राप्त झाला, गुणातीत अवस्थेला प्राप्त झाला, त्याच्याच जीवनामध्ये ही अवस्था प्राप्त होऊ शकते. म्हणून आपण ही जीवन जगत असताना आपल्याही जीवनाला जर धन्यता प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर अशा महापुरुषाचं जीवन आपण डोळ्यासमोर ठेवून जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग ती धन्यता प्राप्त होण्याकरता त्या महात्म्याने आपलं जीवन त्या पद्धतीने व्यतीत केलं. कसं कसं केलं, अनेक संबंध त्याच्या जीवनातले पाहता येतील बरं का. त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्या भगवत साधनेच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये काहीही केलेलं नाही बरं का, काहीही केलेलं नाही. म्हणून महाराजांनी वर्णन केले, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन. निशयनी सदा हरीचे चिंतन, आस निशयनी सदा हरीचे चिंतन. धन्य जगी तो
नाचे धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. आम्ही सुद्धा देवाचं नाव घेतो, फक्त फोनवरती बोलल्यानंतर रामकृष्ण हरी म्हणतो, एरवी नाही बरं. हा लोकाला वाटतं हा आजारती फोनवरती बोलताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणतोय, तर झोपताना सुद्धा म्हणत असेल. अजिबात नाही बरं का. पण संतांच्या जीवनामध्ये मात्र हे अखंड आहे लक्षात ठेवा. म्हणून महाराज इथं वर्णन करता म्हणून शब्द वापरला ते एक जरासा शब्द बोलतो मग फोन ओळखीचा झालाय म्हणून तुम्हाला असं म्हणून जीवन जगत असताना आश्वासक जीवन डोळ्यासमोर पाहिजे आपल्याला. हा आणि आश्वासक जीवन जर कोणाचं असेल तर साधूच आहे. हा साधक आणि इतरांच्या जीवनाकडे पाहूच नाहीत ना. तो फोन वापरते का न वापरते बघायचा विचारच येत नाही हो. हा त्यांनी अशांच्याच जीवनाकडे पाहून जगण्याचा प्रयत्न करावा. आणि हे तर तिथे आहे. हा म्हणून गुरुवर्य साखरे महाराज सांगायचे नेहमी. ऐकले हा ते म्हणायचे, बाबांनो खरंच परमार्थ करत असताना प्रपंच करत असताना दोन गोष्टी लक्षामध्ये ठेवा. कधी दुःख होणार नाही, कधी दुःख होणार नाही बरं का. परमार्थ करणाऱ्याला होणार नाही आणि प्रपंच करणाऱ्याला होणार नाही. ते म्हणायचे प्रपंच करणाऱ्यांनी झोपडपडीमध्ये राहणाऱ्या लोकांकडे बघून जगावं, त्याच्यापेक्षा आपल्या घरावरती कौल आहेत. म्हणून झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांकडे बघून प्रापंचिक लोकांनी जगावं, दुःख होत नाही. अरे त्याच्यापेक्षा किती तर चांगलं आहे आपलं. आणि परमार्थ करत असताना ज्यांचं जीवन पूर्णत्वाला गेलेलं आहे त्यांच्याकडे बघावं, जे मधीच घसरले त्यांच्याकडे बघू नये बरं. तात्पर्य आश्वासक जीवन डोळ्यासमोर असावं. आणि ते आश्वासक जीवन जर या जगतामध्ये कोणाचं असेल तर साधूच आहे. म्हणून महाराजांनी इथं निर्देश केला, धन्य ते संसारी. या संसारामध्ये त्यांचं जीवन कृतार्थ आहे बरं का. आणि अशा महात्म्यांचं वर्णन करताना महाराज वर्णन करतात, असं ज्यांचं जीवन धन्य आहे अशा महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये दया वास करते लक्षात ठेवा. त्या 26 गुणाचं वर्णन करताना वर्णन केले. काय वर्णन केले? आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती. दैवी संपत्ती कोणाच्या आश्रयाला राहते हो? साधूच्या. महात्मा नस्तुमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता. त्या साधूच्या आश्रयाला ही दैवी संपदा राहते लक्षात ठेवा. म्हणून त्यांच्याच जीवनामध्ये दैवी संपदा नांदते आपल्याला हे पाहायला मिळतं. म्हणून त्या दयेचा वास कुठं जर असेल तर साधूच्याच जीवनामध्ये आपल्याला दया पाहायला मिळेल. इतरांच्या जीवनामध्ये आम्हा तुम्हाला दया धारण करा म्हणून उपदेश केलाय. भूत दया गायी पशूंचे पालन तानेल्या जीवन वना माझी.
पण साधूच्या अंतःकरणामध्ये दया ही अखंड वास करते, लक्षात ठेवा. किंबहुना वास करते म्हणण्यापेक्षा त्यांचं वर्णन करतानाच असं वर्णन केले. भूतांची दया हे भांडवल संता, भूतांची दया हे भांडवल संता. आपुले ममता भूतांची दया ही भांडवल संता. हां, संत जे जगतात ना ते दयेवरती जगतात. हां, त्यांचं एक भांडवल आहे, भांडवल. आमचं भांडवल काय? हां, आमचं कीर्तन हे भांडवल झाले अलीकडे बरं का. पण संतांची अंतःकरणामध्ये जी वास करणारी सकल जीवाविषयी जी दया आहे, पण गुरुवर्य महाराज सांगायचे काहींच्या वाणीमध्ये दया आहे पण अंतःकरणात दया नाही बरं का. हां, म्हणून महाराज दृष्टांत द्यायचे. एक ग्रस्त पळायला लागले आणि त्याच्या मागं काही 4 माणसं पाठ लागली. पळता पळता पुढचा पळणारा कावरा बावरा झालेला आहे. जिकडं रस्ता दिसेल तर तिकडं पळायला लागलाय बरं का. आणि कावरा बावरा जेवण झाल्यामुळं त्याला काही दिसलं नाही आणि तो पळता पळता विहिरीत पडला बरं का. विहिरीत पडला. ही माणसं पळत 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 गेली तिथंपर्यंत. बघितलं हा विहिरीमध्ये पडला. विहिरीमध्ये म्हटल्यानंतर काही लोकांनी उड्या मारल्या आणि त्याला वर काढलं. काही लोकांनी बघितलं, काय म्हटली माणसं दयाघन आहे तो. हा पळणारा माणूस जीव वाचवण्याकरता पळत होता आणि पळता पळता विहिरीमध्ये पडला. विहिरीमध्ये पडलेल्या माणसाला वाचवणं म्हणजे किती दया आहे, किती दया आहे. म्हणजे ज्याला वर काढलं त्याच्याशी ती बोलत होते. लोक म्हटले त्याला वर काढलंय पण काय नेमकं बोलतायत बघावं म्हणून ती काही माणसं जवळ आली. त्यांचं संभाषण चालू होतं. ते म्हणत होते आमचं देणं जेवढं द्यायचं आहे तेवढं दे ना, मग नदीत जीव दे नाही तर विहिरीत दे.
हां, प्रत्यक्ष दर्शनी दया दिसते पण अंतरात दया नाही आहे. हां, पण साधूच्या जीवनाचा विचार केला तर दयावंत जे अंतरी म्हणून महाराज त्याही संबंधाने वर्णन करायचे. एक ग्रस्त पोट भरण्याकरता निघाले होते. हातावरचं पोट, रस्त्याने जाता जाता ठेच लागली आणि बेशुद्ध होऊन पडले. पायाला लागलेलं आहे, रक्त वाहत आहे. एक पूर्वमीमांसक आले, त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर बघितलं पडलेलं आहे, रक्त बंबाळ झाला. हां, करावे तसे भरावे, मागच्या जन्मात काहीतरी केला असेल असं म्हटलं आणि निघून गेला. दुसरे ग्रस्त आले, समाजाची सेवा करणारे. त्यांनी पाहिलं, अरे 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 हा गरीब दिसतो, पडलेला आहे, पायातून रक्त वाहत आहे. खरंच अशा माणसांची सेवा केली पाहिजे. म्हणून मी समाजाला सांगतोय, अशांची सेवा करण्याकरता मला एकदा संधी द्या, निवडून द्या, मी अशांचाच विचार करेन बरं का, असं म्हटलं आणि निघून गेला. तिसरे ग्रस्त आले, त्यांनी पाहिलं, अरे 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 म्हणले याला लागले. म्हटले त्याला उचललं, खांद्यावर घेतलं, डॉक्टरकडे गेले. डॉक्टर साहेब याला काय लागले, पहिल्यांदा औषधोपचार करा. तो शुद्धीवरती आला आणि शुद्धीवरती आल्यानंतर बाबा तू कुठं, कुणाचा, काय चौकशी केली आणि त्याच्याजवळ बांधून आणलेली भाकरी होती, त्याला 4 घास खाऊ घातली. हां, इथं दया अवतरली बरं का. हां, बोलले नाहीत, इतर लोक बोलले, पण संतांच्या जीवनामध्ये दया ही प्रत्यक्ष प्रगट होते. म्हणून इथं महाराज वर्णन करतात, दयावंत जे अंतरी. म्हणून ज्यांचं जीवन धन्य आहे अशा साधूच्या जीवनामध्ये दया वास करते. यात नवल नाही. महाराज म्हणतात, ज्यांचं जीवन धन्य आहे ही महात्मे जीवनामध्ये काय करतात. महाराज म्हणतात, एकच आपलं जीवन परोपकारा करतात, ते समर्पित करतात. येथे उपकारासाठी आले. कारण ही मंडळी केवळ जगावरती उपकार करण्याकरता आलेले आहेत बरं का. आम्ही आलेलो नाही आहे, आम्हाला आणलंय आपल्या कर्माने. हां, बरोबर आहे ना. ना म्हणून जया जिया परी. हां, आपण इच्छा नसताना आलोय का, कर्म आहे ते. हां, आणि ते कर्म जन्माला अंत, जन्माला अंत म्हणून त्याची लांब लचक यादी सांगणार नाही. हां, वेळ अवकाश आहे सांगण्याकरता. हा, पण माझ्याकडे शरीराच्या दृष्टीने वेळ नाही आहे. हां, कथेची सामुग्री देह अवसाना वरी या न्यायाने बरं का. हां, त्यात 2 विचार म्हणता येतात. हां, काय पण 2 विचार ते मानता येतात. म्हणून आपलं जीवन हे कर्माने बांधलेलं आहे आणि त्या कर्माच्या संबंधाने आपण जन्माला आलोय. हा संपला तरी पुन्हा जन्म आहेच, तो संपला तरी पुन्हा आहेच. हां, पण ज्यांच्या जीवनाकडे पाहिलं ना, त्यांच्या जीवनामध्ये जन्म नाही आहे, जन्म नाही आहे. ते स्वतःच्या इच्छेने या भूतलावरती आलेले. येते उपकारासाठी. हां, ते आलेले आहेत, त्यांना कोणी बोलवलेलं नाही बरं का. आपणहून आलेले आहेत आणि आपणहून आलेले आहेत ते कशा करता आलेत, एकच त्यांच्या जीवनाचं ध्येय आहे, जगावरती उपकार करणं. हां, उपकाराच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये दुसरं काहीही करायचं नाही. अशा ज्यांच्या जीवनातला भाव लक्षात ठेवा. पूर्ण आयुष्यामध्ये त्या संत महात्म्यांनी जे जे केलं ते परोपकाराच्या पोटीच केलेलं आहे. ज्ञानोबाराय पंढरपूरला का गेले हो? आळंदीत करमत नव्हतं म्हणून. का गेले पंढरपूरला? जाण्याचं कारण काय? अहो, समाजाला वळण लागावं म्हणून.
समाजाला वळण लागावं म्हणून महाराज गेले, लक्षात ठेवा. ज्ञानोबाराय पंढरपूरला गेले, हा फार मोठा माऊलींच्या जीवनातला परोपकार आहे. आज त्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते, चित्र पाहायला मिळते, लक्षात ठेवा. का त्यांना जाण्याची गरज नाही. गुरुवरे महाराज सांगायचे त्यांच्याकडेच देव येत होता, त्यांना देवाकडे जायची गरज नव्हती. पण सामान्य जीवाला देवाकडे जाण्याचं वळण लागावं याच्याकरता ही मंडळी जी निघाली चालत, हे परोपकाराचं कार्य, लक्षात ठेवा. म्हणून जे जे कर्म त्यांनी जीवनामध्ये केलं ते परोपकार बुद्धीनंच केलेलं आहे, परोपकार बुद्धीनंच केलेलं, लक्षात ठेवा. प्रत्येक कर्माच्या मागं त्यांच्या जीवनामध्ये परोपकार आहे, लक्षात ठेवा. म्हणून इथं महाराजांनी शब्द वापरला, येते उपकारासाठी. आणि असा उपकार कोणी जीवनामध्ये करू शकत नाही ज्यांचं जीवन धन्य आहे. तीच मंडळी जीवनामध्ये परोपकार करू शकतात. आम्ही तुम्ही परोपकार करू शकत नाही. एखाद्याला मदत करू शकतो काही काळ, पण परोपकार करण्याकरता जीवन कृतार्थ असावं लागतं, जीवन कृतार्थ असावं लागतं. म्हणून त्या महात्म्यांचं जीवन हे केवळ जगाकरता आहे. म्हणून गुरुवरे महाराज सांगायचे, संतांच्या जीवनाचं वर्णन करताना ते बोलायचे, संतांचं जीवन म्हणजे पब्लिक ट्रस्ट आहे, पब्लिक ट्रस्ट आहे बरं का. कोणाकडे त्यांनी कोणाकरताही काही करावं बरं का. कारण संतांनी जो परोपकार केला तो तोंड बघून परोपकार केला नाही बरं का, तोंड बघून परोपकार केला नाही. अहो, पशुवरती त्यांनी परोपकार केला, माणसाच्या जीवनामध्ये परोपकार केला, नवल नाही, लक्षात ठेवा. पशुच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांचा परोपकार आहे. आणि जो परोपकार केला तो खऱ्या स्वरूपाचा केला, खोट्या स्वरूपाचा केला नाही. जगामध्ये परोपकार करणारी माणसं आहेत, पण महाराज म्हणतात, सरे ज्याचे दान कोण त्याचे उपकार. समाजामध्ये आम्ही तुम्ही जो परोपकार करतो हा खरा नाही, लक्षात ठेवा, खोटा आहे. पण संतांनी तो परोपकार करत असताना खराच केला, लक्षात ठेवा. तुका म्हणे उरी नूरे, तुका म्हणे उरी नूरे, त्याचे खरे उपकार, त्याचे खरे उपकार. मनी बुरी नुरे त्याचे खरे उपकार. संतांनी जे उपकार केले ते खरेच उपकार केले, लक्षात ठेवा. यादी जर पाहिजे ठरली तर पुष्कळ आपल्याला यादी पाहता येईल. आज पुंडलिक रायाने जगावरती केलेला उपकार आहे, उपकार आहे, लक्षात ठेवा. म्हणून संत जे उपकार करतात ते सकल जीवा करता करतात. म्हणून येते उपकारासाठी. जे उपकार करतात महाराज म्हणतात त्यांचं जीवन धन्य आहे का, ते राहतात अशा ठिकाणी. तिथंही त्यांना काही करावं लागत नाही, त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे, त्यांचं निजधाम म्हणजे वैकुंठ आहे. ज्या ठिकाणामध्ये काहीही त्यांच्या जीवनातला व्यवहार नाही, लक्षात ठेवा, ती अवस्था आहे त्यांची एक. त्या अवस्थेमध्ये मंडळी राहतात. ज्या अवस्थेमध्ये देव राहतो, ज्या ठिकाणी देव राहतो त्याच ठिकाणी संत राहतात. म्हणजे जी मंडळी या जगतामध्ये धन्य आहे त्यांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे काय सामान्य समजू नका. काही आज बरीच मंडळी पदावर असणारी मंडळी कुठं तर राहत नाहीत बरं का. तुम्ही बघा,
आपल्या भागातले काही पुढारी लोक बहुतेक कोल्हापूरला राहतात. हां, त्यांची राहण्याची कॉलनीच आहे. हां, मोठे मोठे लोक महानगरामध्ये राहतात का? सगळ्या सुविधा तिथं असतात. सगळ्या सुविधा तिथं असतात. हां, तसं जे महात्मे या भूतलावरती आले ते राहतात कुठं? त्यांचं राहण्याचं ते ठिकाणच आहे. तिथे राहण्याकरता गेलं नाही, त्यांचं राहण्याचं ते कायमचं ठिकाणच आहे, लक्षात ठेवा. म्हणून थोडंसं वेगळ्या रूपाने वर्णन करता येईल. त्याच रूपाला वर्णन करताना महाराजांनी वर्णन केले, खरंच आमचं ते राहण्याचं ठिकाण म्हणजे एकांत आहे. एकांत आहे. एकांत म्हणजे एक नाम परमात्मा. हां, आणि त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आम्ही सतत आनंदामध्ये राहणार आहे बरं का. तुका म्हणे आमा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस हे भूतला. तुकावने आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा वैकुंठी. हां, त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे. ते सामान्य ठिकाणी राहत नाहीत. म्हणून येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. त्यांचं ते राहण्याचं ठिकाण आहे का? ही पूर्णत्वाला प्राप्त असणारी मंडळी अशा अवस्थेमध्येच राहतात. ठीक आहे, मग ही मंडळी या भूतलावरती अवतीर्ण होऊन परोपकार करतात. काय नेमका परोपकार केला? परोपकाराचा काय उल्लेख महाराजांनी केलाय का? हो, केलाय का? हो, काय परोपकार करतात? त्या परोपकाराचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर पुढच्या 2 चरणामध्ये थोडी संगती त्याची लावता येते. एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि मग त्या चरणाचा विचार करू. विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई. वरदारी विठ्ठल ज्ञानदेव. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 कुंडलिक वरदा
धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. त्या संतांच्या जीवनाची धन्यता प्रकट करत असताना महाराजांनी विचार मांडलेला आहे. खरं त्या संतांच्या जीवनाकडे पाहिलं तर महाराज म्हणतात, काही लोक समाजामध्ये वर्णन करतात, आमचे महाराज काही खात नाहीत बरं का. काय खात नाही, हा स्वभाव आहे का खात नाही ते पाळलेला आहे, पाळलेला आहे. ज्यांच्या जीवनामध्ये जर विचार केला, संत वाणीनं कधी खोटं बोलत नाहीत. नवे नवे खोटं बोलणं हे ज्यांना माहितीच नाही. काय खोटं बोलणं हे ज्यांना माहितीच नाही, लक्षात ठेवा. कधी खोटं कधी खोटं बोलत नाही, त्यांना खोटं बोलणं हे माहितीच नाही. आम्हाला खरं बोलणं हे माहितीच नाही. म्हणून महाराज म्हणतात, त्या महात्म्यांच्या जीवनाकडे, संतांच्या जीवनाकडे पाहिलं ना, त्यांची वाणी त्यांनी ती सत्याचा स्वीकार करते. आणि त्या सत्याचा स्वीकार केल्याचा परिणाम त्या वाणीतून जगावरती एवढा मोठा उपकार झाला. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तयाचे महाद्वीप. जरी हे महात्मे जर वाणीनं जे खरं बोलतात, त्या खरं बोलण्याचा काय परोपकार जगावरती झाला. अहो, त्यांच्या वाणीतून वाङ्मय जन्माला आलं, वाङ्मय जन्माला. याच्यासारखा उपकार काय सांगावा जगात. होय, याच्या उपकाराची बरोबरी कोण करू शकतं. ज्यांच्या वाणीने सत्यालाच स्वीकारलेलं आहे, त्यांच्याच वाणीतून हे वाङ्मय जन्माला आलं. लक्षात ठेवा, हा फार मोठा परोपकार आहे संतांचा, फार मोठा परोपकार आहे. म्हणून महाराज इथं वर्णन करतात, लटिके वचन नाही. त्यांना खोटं बोलणं हे माहितीच नाही. किंबहुना गुरुवरे महाराज सांगायचे, खोटं बोलण्याचा प्रसंग माणसाला कधी येतो, ज्याच्या चित्तामध्ये काही स्वार्थ आहे, त्यांच्या जीवनामध्ये खोटं बोलण्याचा प्रसंग येतो. महाराज म्हणतात, ज्यांचं जीवनच निस्वार्थ आहे, ज्यांचं जीवनच निस्वार्थ आहे. स्वार्थी माणसं खोटंही बोलतात. ज्यांच्या जीवनामध्ये कुठला स्वार्थच नाही, कशा करता खोटं बोलायचं. अहो, खरं बोलून माणसं जवळ येणार, खरं बोलून माणसं जवळ येणार, खोटं कशा करता बोलायचं. म्हणून ज्यांच्या जीवनाला हे माहितीच नाही, म्हणून महाराजांनी शब्द बोलाय, लटिके वचन नाही. हा फार मोठा त्यांच्या जीवनातला परोपकार आहे. आणि ते जीवन जगत असताना महाराज वर्णन करतात, देही उदासीन. देहाच्या ठिकाणी त्यांचं कधीही तादात्म्य नसतं, कधीच नसतं. का, ते जन्माला येताना तादात्म्य घेऊन आलेलेच नसतात बरं का. तुम्ही पहा, समाजामध्ये असं काही जीवन आहे, पशुच्या जीवनामध्ये तादात्म्य नाही बरं का. पशुच्या जीवनामध्ये तादात्म्य नाही आहे. तादात्म्य नाही म्हणून तर त्याला कधी असं वाटत नाही दात घासले पाहिजेत, आंघोळ केली पाहिजे, का तादात्म्यच नाही आहे. मग कोणी म्हणेल पशुच्या जीवनामध्ये तादात्म्य नाही आणि साधूच्या जीवनामध्ये देह तादात्म्य नाही, मग फरक काय दोन्हीमध्ये. पशुच्या जीवनामध्ये देह तादात्म्य नाही, पण अज्ञान आहे. साधूच्या जीवनाचा विचार केला तर देह तादात्म्य नाही, पण तिथं अज्ञानाचा संबंध नाही आहे. लक्षात ठेवा, का स्वस्वरूपाच्या अज्ञानामध्येच तादात्म्य जन्माला येतं. ज्यांच्या जीवनामध्ये स्वस्वरूपाविषयी अज्ञानच नाही, ते स्वरूपानेच ब्रह्मरूप आहेत, तिथं तादात्म्य राहतच नाही. लक्षात ठेवा, देही उदासीन. आणि अशाच पद्धतीने ही मंडळी जीवन या जगतामध्ये जगतात. लक्षात ठेवा, जगतात. ज्या जागेवरती बसले त्या जागेचं कधी तिने तादात्म्य धारण केलं नाही. लक्षात ठेवा,
आम्ही जगाला कळावं म्हणून तिथं ज्ञानोबांचं मंदिर बांधलंय का? ज्ञानोबाने सांगून गेले मी गेल्यानंतर मानता म्हणून. हा, समाजाला काहीतरी कळावं म्हणून बरं का, लक्षात ठेवा. म्हणून ही मंडळी या भूतलावरती जीवन जगत असताना महाराज म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये देह तादात्म्य नसतं, आपुली ममता नाही देही देही उदासीन, येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. नवे नवे महाराज वर्णन करतात. अहो, अशा संतांच्या जीवनाकडे जर पाहिलं ना, महाराज म्हणतात त्यांचं जीवन धन्य आहे. धन्य आहे का? त्यांच्या वाणीतून शब्द पडणारे जे बाहेर आहेत ना, ते अमृत मधुर आहे. मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी. काय त्यांच्या वाणीचं माधुर्य, त्या वाणीमध्ये काय सामर्थ्य आहे. कोणी त्यांच्या जीवनामध्ये भेटो ते सर्वाशी मधुरच बोलतात बरं का, मधुरच बोलतात. 1400 वर्ष तपश्चर्या केलेला चांगदेव हा ज्ञानोबांना भेटण्याकरता आला. कशाने आला होता भेटण्याकरता? गर्वाने आला होता. गर्व धारण करून आलेल्या चांगदेवाला सुद्धा ज्ञानोबाराय मधुरच बोलले. गर्व गेला. आणि प्रेत रूपाने असलेल्या सच्चिदानंद बाबाला सुद्धा ज्ञानोबाराय बोलले, बाबा उठा. उठून बसले. याला म्हणतात मधुरावाणी ओटी. आमच्या वाणीनं जिवंत असलेली मरतील. आमच्या वाणीने एखाद्याच्या जीवनामध्ये क्रोध नसलेला निर्माण होईल. ज्यांच्या वाणीचा परिणाम अहंकार गेला हो, ज्यांच्या वाणीचा परिणाम मृतपणा निघून गेला, अमृत स्वरूपता प्राप्त झाली, याला म्हणावं मधुर बरं का. मधुरावाणी ओटी. आणि महाराज पुढे वर्णन करतात वाव पोटी. वाव म्हणजे जागा, पोट म्हणजे अंतःकरण. त्यांच्या अंतःकरणामध्ये एवढा वाव आहे, एवढा वाव आहे. किती वाव आहे? जगातली कितीही लोक त्यांच्याजवळ दोषी आले, त्या सर्व दोषी लोकांचे दोष साठवण्याकरता एवढा वाव आहे. साठवून सुद्धा शिल्लक आहे बरं का. म्हणून असं त्या महात्म्यांचं जीवन या पद्धतीनं आहे. म्हणून आता म्हणतात अशा जीवनालाच धन्यता द्यावी. मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी, येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम